हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. बघा, यूजीसी नेट एक्झाम 2025 याचा एक नवीन अपडेट आलेला आहे. बघा, ऍडमिट कार्ड ऑलरेडी डिक्लेअर झालेलं आहे. तर ही कधी एक्झाम होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघूया. त्याआधी बघा, नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये जे वेगवेगळे पोस्ट येत असतात, एएनएम जीएनएम आहे, स्टाफ नर्स आहे, पशुधन परिरक्षक, या सगळ्याकरिता 15 तारखेला म्हणजे 15 जुलै ते 21 जुलै या दरम्यान एक्झाम होणार आहे. त्याकरिता बघा, अकॅडमीमध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस सुरू झालेले आहे. आता बघा, इथे जेवढे प्रिव्हियस पेपर आहे त्याचं तुम्हाला अनालिसिस करता येणार आहे. सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे आणि ई बुक आणि टेस्ट सिरीज पण तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची नसेल, फक्त नोट्स हवे असतील तर नोट्स हे तुम्हाला अवेलेबल होणार आहे. कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्ही 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपण बघणार आहोत, जसं यूजीसी नेट 2025 जून मध्ये ही जी परीक्षा 25 ते 29 जूनला ही परीक्षा होणार आहे. तर संपूर्ण माहिती बघूयात. आता बघा, इथे असं म्हटलंय, सब्जेक्ट ऑफ शेड्यूल ऑफ यूजीसी नेट 2025 असं की म्हटलं, जे नॅशनल टेस्टिंग एजन्सी या एजन्सी द्वारे ही एक्झाम यूजीसी एक्झाम कंडक्ट करता येणार आहे. आता बघा, कशासाठी होणार आहे. बघा, ज्युनियर रिसर्च फेलोशिप, ठीक आहे, जेआरएफ या पदाकरिता ही एक्झाम कंडक्ट करता येणार आहे, म्हणजे असिस्टंट प्रोफेसर यासाठी. सेकंड म्हणजे बघा, असिस्टंट प्रोफेसर अपॉइंटमेंट ऑफ ॲज अ असिस्टंट प्रोफेसर अँड ऍडमिशन टू पीएचडी, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं असेल पीएचडी करता फक्त, अँड ऍडमिशन टू अप्लाय ओनली ऑफ पीएचडी याकरिता यूजीसी नेट तुम्ही एक्झाम देऊ शकता. आता बघा, ही जी एक्झाम होणार आहे यूजीसी नेट, किती सब्जेक्टचे होणार आहे. बघा, 85 सब्जेक्ट्स इतके या एक्झाम मध्ये होणार आहे. आता इथे म्हटलंय बघा, ही एक्झाम होणार आहे 25 जून टू 29 जून. तर याच्या अगोदर असं अपडेट आलेलं होतं, जसं की 21 जून ते 30 जून असं एक्झाम होणार आहे असं म्हटलेलं होतं. पण जी अपडेट आहे थोडी चेंज झालेली आहे, ठीक आहे. तर असं म्हटलेलं आहे, लेटेस्ट अपडेट जे काय असणार आहे 25 जून टू 29 जून, म्हणजे 4 दिवस ही एक्झाम चालणार आहे, ठीक आहे. तर आता बघा, द नोटिफिकेशन रिगार्डिंग इंटिमेशन ऑफ सिटी एक्झाम सेंटर्स विल बी डिस्प्लेज ऑफ NTA वेबसाईट. ही वेबसाईट दिलेली आहे ugcnet.nta.ac.in. हे प्रायर ऑफ 2 10 days ऑफ एक्झाम, ठीक आहे. 10 दिवसाच्या आतमध्ये तुमचे जे सेंटर आहे, एक्झाम सेंटर, ते डिक्लेअर होणार आहे, ठीक आहे. आणि पूर्ण बघा, कॅन्डिडेट आर ऑल्सो ऍडवाइज टू व्हिजिट द NTA वेबसाईट, ठीक आहे. या वेबसाईटवर तुम्ही लेटेस्ट अपडेट बघू शकता, ठीक आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल ही, ओके. बघा, ugcnet.nta.ac.in या वेबसाईटवरती तुम्ही लेटेस्ट अपडेट ही बघू शकता. तर आपण बघत होतो की कोणकोणत्या 25 ते 29 तारखेला कोणकोणत्या सब्जेक्टसाठी ही एक्झाम, कोणत्या तारखेला कोणत्या सब्जेक्टसाठी एक्झाम होणार आहे. तर बघा, इथे सब्जेक्ट नेम दिलेला आहे, कोड दिलेला आहे. बघा, 25 तारखेला बघा, एज्युकेशन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे, इंडियन नॉलेज सिस्टम आहे, मल्याळम आहे, उर्दू आहे, लेबर वेलफेअर आहे, ठीक आहे. तसंच बघा, क्रिमिनॉलॉजी, ठीक आहे, फोक लिटरेचर साठी. त्यानंतर बघा, ट्रिबल अँड रिजनल लँग्वेज यासाठी ही एक्झाम होणार आहे 25 तारखेला. आणि कोकणी आणि एक्स्ट्रा एन्व्हायरमेंटल सायन्स, ठीक आहे. हे एवढे जे काय सब्जेक्ट्स आहेत ते कधी 25 तारखेला होणार आहे. बघा, शिफ्ट सांगते, फर्स्ट शिफ्ट मध्ये ही एक्झाम होणार आहे 9 ते 12, ठीक आहे. 3 तासाची एक्झाम असणार आहे या सब्जेक्ट करिता 25 तारखेला, ठीक आहे. सेकंड शिफ्ट बघा, 25 तारखेला कोणते होणार आहे. सब्जेक्ट नेम आहे इलेक्ट्रॉनिक सायन्स, जापनीज, लॉ, मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, ठीक आहे. त्यानंतर नेपाली, परफॉर्मिंग आर्ट आहे, डान्स, ड्रामा, थिएटर या सब्जेक्ट करिता. संस्कृत आहे, वुमन स्टडीज आहेत, ठीक आहे. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स आहे. त्यानंतर आहे फिजिओलॉजी. या सगळ्या सब्जेक्ट्स करिता 25 तारखेला सेकंड शिफ्ट मध्ये ही एक्झाम होणार आहे. बघा, टायमिंग दिलेला आहे 3 to 6 PM, ठीक आहे. 3 तासाची एक्झाम, 3 to 6 PM, 3 ते 6 वाजेपर्यंत ही एक्झाम होणार आहे 25 तारखेला. तर आता बघा, 26 तारखेला कोणकोणत्या सब्जेक्टचे एक्झाम होणार आहे. बघा, अरब कल्चर, ठीक आहे, कल्चर आणि इस्लामिक स्टडीज आहे, बेंगोली,
चायनीज, कम्प्युटर सायन्स अँड अप्लिकेशन याकरिता, त्यानंतर आहे पर्सियन्स आहे, राजस्थानी, रशियन, ठीक आहे, याकरिता आहे, सोशल वर्क आहे, होम सायन्स, म्युझिक, त्यानंतर आहे पॉप्युलेशन स्टडीज आहे आणि फॉरेन्सिक सायन्स या सब्जेक्ट करिता या सब्जेक्टची एक्झाम होणार आहे ती 26 तारखेला फर्स्ट शिफ्ट मध्ये होणार आहे. बघा फर्स्ट शिफ्ट म्हणजे 9 ते 12 ही फर्स्ट शिफ्ट मध्ये होणार आहे. आणि दुसरी शिफ्ट बघा कोणकोणते सब्जेक्ट होणार आहेत एक्झाम, पॉलिटिकल सायन्स आहे, त्यानंतर बघा कंपॅरेटिव्ह लिटरेचरसाठी आसामीज आहे, संताली, ठीक आहे, संताली यासाठी आहे, इंडियन कल्चरसाठी बुद्धिस्ट आहे, जैन आहे, ठीक आहे, त्यानंतर आर्किओलॉजी याकरिताही या सब्जेक्ट करिता बघा 26 तारखेला सेकंड शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे 3 ते 6 या टायमिंग मध्ये, ठीक आहे. दुसरं बघा इथे 27 तारखेला कोणकोणत्या सब्जेक्टवर एक्झाम होणार आहे, कॉमर्स आहे, डिफेन्स अँड स्टॅटिस्टिक स्टडीज याकरिता, त्यानंतर बघा आर्थिओलॉजी, त्यानंतर आहे व्हिज्युअल आर्ट आहे, ठीक आहे, व्हिज्युअल आर्ट करिताही या सब्जेक्ट करिता 27 तारखेला एक्झाम होणार आहे. त्यानंतर सोशल मेडिसिन्स आहे, कम्युनिटी हेल्थ याकरिताही या सब्जेक्टचं जी एक्झाम होणार आहे 27 तारखेला होणार आहे. त्याचप्रमाणे बघा टुरिझम ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट, ठीक आहे, ही जी या सब्जेक्टची पण 27 तारखेला होणार आहे फर्स्ट शिफ्ट मध्ये, ठीक आहे. सेकंड शिफ्ट मध्ये बघा कोणकोणती एक्झाम होणार आहे, कोणकोणत्या सब्जेक्टवर, इंग्लिश, योगा, ठीक आहे, पॉलिटिकल इन्क्लुडिंग जे इंटरनॅशनल रिलेशन आहे, इंटरनॅशनल स्टडीज आहे, इंटरनॅशनल डिफेन्स या सब्जेक्टची एक्झाम 27 ला होणार आहे. ह्युमन राईट्स अँड ड्युटीज, हिंदू स्टडीज आहे, त्यानंतर डिग्री, ठीक आहे, त्यानंतर स्पॅनिश आहे, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ रिलिजियन आहे आणि काश्मीरी, हे जे सब्जेक्ट्स आहेत या सब्जेक्टची एक्झाम 27 तारखेला सेकंड शिफ्ट मध्ये, ते म्हणजे 3 ते 6 वाजेपर्यंत 3 तासाचा पेपर असणार आहे. तर बघा 28 तारखेला कोणकोणता पेपर असणार आहे, 28 बघा 28 जून बोडो, हिस्ट्री, ओरिया, पाली आणि प्रकृती, ठीक आहे, ही जी एक्झाम होणार आहे फर्स्ट शिफ्ट मध्ये 9 ते 12 याच्यामध्ये 28 तारखेला होणार आहे. सेकंड शिफ्ट बघा 3 ते 6 मध्ये फिजिओलॉजी, ठीक आहे, मैथिली, त्यानंतर अरबिक आहे, गुजराती आहे, मॅनेजमेंट, जेवढे काही मॅनेजमेंट रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहेत त्या रिलेटेड ही 28 तारखेला होणार आहे. तेलुगू, फिजिकल सायन्स, संस्कृत, ट्रेडिशनल सब्जेक्ट्स जितके काही आहेत ते बघा सेकंड शिफ्ट मध्ये 28 तारखेला होणार आहे. आणि बघा आयुर्वेदिक, बायोलॉजी आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे जे सब्जेक्ट आहेत ते 28 तारखेला सेकंड शिफ्ट मध्ये 3 ते 6 या टायमिंग मध्ये ही एक्झाम कंडक्ट करता येणार आहे. त्यानंतर बघा 29 तारखेला म्हणजे शेवटच्या दिवशी, ठीक आहे, कोणकोणती होणार आहे, फ्रेंच म्हणजे फ्रेंच व्हर्जन हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर जर्मन, हिंदी, कन्नडा, मणिपुरी आहे, सिंधी, सोशिओलॉजी ही जी सब्जेक्ट्स आहेत ते 29 तारखेला म्हणजे 29 जून या तारखेला होणार आहे. आणि बघा सेकंड शिफ्ट मध्ये बघा हे जे सब्जेक्ट्स आहेत ते फर्स्ट शिफ्ट मध्ये होणार आहे. दुसरं बघा सेकंड शिफ्ट मध्ये जिओग्राफी, मराठी, पंजाबी, तमिळ, इकॉनॉमिक्स आहे, नंतर बघा रुरल इकॉनॉमिक्स आहे, ठीक आहे, नंतर कॉर्पोरेशन आहे, डेमोग्राफी आहे, डेव्हलपमेंट प्लॅनिंग आहे, डेव्हलपमेंट स्टडीज आहेत, हे सगळे जे सब्जेक्ट्स आहेत बघा सेकंड शिफ्ट मध्ये 29 तारखेला 3 ते 9 या टायमिंग मध्ये होणार आहे. आणि बघा मसिओलॉजी अँड कन्झर्वेशन हा जो सब्जेक्ट आहे तो 29 तारखेला सेकंड शिफ्ट मध्ये होणार आहे, ठीक आहे. तर आपण बघितलं की जी एक्झाम होणार आहे, ठीक आहे, 25 ते 29 तारखेला ती ही एक्झाम होणार आहे. तर बघा आपण बघितलेले कोणकोणते टोटल 85 सब्जेक्ट्स आहेत, 85 सब्जेक्ट्स जी एक्झाम आहे ती 25 to 29 या डेट मध्ये होणार आहे. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट, ठीक आहे. त्याआधी बघा नवी मुंबई महानगरपालिका तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये जे वेगवेगळे पोस्ट येत असतात, एएनएम, जीएनएम आहे, स्टाफ नर्स आहे, पशुधन पर्यवेक्षक, या एक्झाम करिता अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत. आता या बॅचेस मध्ये बघा जेवढे काही प्रिव्हियस पेपर आहे त्याचं तुम्हाला अनालिसिस करता येणार आहे, ई बुक टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे आणि बघा सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे. आणि बघा इथे तुम्ही फक्त 1500 रुपयामध्ये 3 मंथची व्हॅलिडिटी ही मिळणार आहे तुम्हाला. आणि बघा नगर परिषद व नगर पंचायत याकरिताही मेंटरशिप बॅचेस सुरू झालेले आहेत.
जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल, कुठलीही क्वेरीज वगैरे काय असेल बॅचेस रिलेटेड किंवा नोट्स रिलेटेड, तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. 8010457760 या नंबरवरती. तर सगळ्यांना UGC जी एक्झाम जो 25 ते 29 तारखेला जी होणार आहे त्याकरिता सगळ्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. पेपर चांगला सोडवा. धन्यवाद.